श्री मंगलमूर्ति मोरया। भगवती श्री जगदम्बा माता की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। भगवान श्री लक्ष्मीपल्लीनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। जय रघुवीर समर्थ गणाधीश जो।
समर्थ अनंत या राघवाचा, शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, कृष्णाय वासुदेवाय हरये प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं, देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। जन्माद्यस्य यतोन्मयादितरतश्चार्थेषु विद्यस्वराट्, तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः, तेजो वारिमृदां यथा विनिमयो नाम्ना स्वेन सदा सत्यं परं धीमहि, यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं, वैपायनो विरहकातरमाजुहाव, पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुः, तं सर्वभूतमुनिमानतोऽस्मि, वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात्, पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात्, पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात्, कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचन्द्रः पूर्वेषामस्माकं कुलदैवतं। श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते, ओम नमो भगवते वासुदेवाय। श्रीमद् भागवताच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये काही अध्यात्मज्ञानाचा प्रकाश टाकता येतोय का, या अतिशय प्रामाणिक हेतून या ठिकाणी आलेले सर्व भाविक अधिकारी असे श्रोते सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला मनापासून नमस्कार। भगवंताची कृपा आपल्यावर व्हावी यासाठी भगवंताची आपल्याकडून असणारी अपेक्षा पूर्ण व्हावी, आपलं आचरण सद्धर्माचं असावं याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे जे धार्मिक सज्जन इथे बसले असतील त्यांना वेगळा नमस्कार। अधिकारी, साधक, तत्वचिंतक, श्रेष्ठाचे कला उपासक, वैदिक, याज्ञिक, समाजातल्या विविध क्षेत्रातले मान्यवर इथे बसलेत, सर्वांबद्दल आदराचा भाव व्यक्त करतो आणि निरूपणाला सुरुवात करतो। वाटे चरित्र गावे गोकुळी जे केले देवे, तुकाराम महाराज म्हणतात की कृष्णाने जे लीला चातुर्य दाखवलं गोकुळामध्ये ते गावं असं खूप वाटतंय मला। संतांना ज्या प्रेरणा होतात त्या उदात्त प्रेरणा होत असतात। जेवढे आपण परिपक्व होत जातो तेवढ्या आपल्या प्रेरणाही उदात्त असतात, कारण त्या ईश्वराच्या इच्छेने होत असतात। ईश्वर त्या त्या बुद्धीमध्ये त्या त्या प्रेरणा देतो ज्या बुद्धीची जी क्षमता आहे। तुकाराम महाराजांसारख्या निवृत्तदर्श महापुरुषाला सुद्धा ज्या लीलांबद्दल बोलावंसं वाटतं त्या लीला किती कल्याणकारी असतील त्याचा अंदाज केलेला बरा। समर्थ असतील, ज्ञानोबा असतील, सगळे संत दोघांबद्दल बोलल्याशिवाय यांना शांत वाटत नाही। साधू संतांना एक म्हणजे श्री रामचरित्र आणि दुसरं म्हणजे श्री कृष्ण चरित्र। रामचरित्रावर सगळ्या संतांनी आपल्या वाङ्मयीन सेवेचा प्रभाव ठेवलेला आहे।
आणि कृष्णचरित्रावर सुद्धा सगळ्यांनी आपापले विचार ठेवलेले आहेत. संतांना सुद्धा ज्या गोष्टीचा मोह असेल ती कृष्णांची चरित्रलीला कशी असेल पुन्हा पुन्हा पाहावी अशी आहे. शुकदेव राजाला सांगतायत भागवत, आणि सांगत सांगत सगळ्यात शेवटची लीला त्यांनी सांगितली ती म्हणजे रासलीला. यानंतर कृष्णाने फारसं काही गोकुळामध्ये लीला केल्यात असं नाही. एक सुदर्शन आणि शंखचूड यांचा उद्धार एवढी एक लीला यानंतर केली रासलीलेनंतर. आणि आता ठरवलं की पुढच्या अवतार कार्याला आपल्याला शहराचं ठिकाण बघावं लागेल. ज्या लोकांनी जन्मोजन्मी प्रेम केलेलं होतं अशा गोकुळवासियांच्यावरती त्यांच्या प्रेमाची जणू परतफेड करावी म्हणून आलेले भगवान अजून कर्जबाजारी होऊन तिथून निघाले असं तुकाराम महाराज सांगतात. कारण बृहदारण्यकामध्ये नवारे पत्युः कामाय पतिप्रियो भवति आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. नवारे सर्वस्य कामाय सर्वं प्रियं भवति आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति असं सांगितलं की कोणी कोणावर प्रेम करत नसतो, आपल्या स्वार्थाकरता आपण सगळ्यांवर प्रेम करत असतो. हा नियम आहे. पण या उपनिषदातल्या सिद्धांताला सुद्धा अपवाद असावा असं गोकुळातलं चरित्र आहे. त्यांचं कृष्णावरचं प्रेम हे कृष्णा करताय, त्यांना त्यातून काही नको आहे. म्हणून अतिशय हृदय असा प्रसंग इथं येतो की भगवान गोकुळाहून आता मथुरेला निघालेत. प्रत्येक भक्तांनी हा अंतःकरणामध्ये साठवावा असा हा प्रसंग आहे. आपली भक्ती कुठं आहे? आपल्याला सद्गुरू आवडतात, देव आवडतो असं आपण म्हणतो, पण खरंच आवडतात का? त्याचा निकष काय? तर या गोपींचं प्रेम कसं आहे बघावं, आणि मग आपण किती त्यांच्या मैलोनमैल दूर आहोत. आणि जर त्यांची कृपा झाली गोपींची तर आपणही सद्गुरूंवर भगवंतावर असं प्रेम कुठल्या तरी जन्मी करू शकू. कबीर म्हणाले, माझ्यावर खूप लोक प्रेम करतात आणि मला सांगतात वाह कबीर वाह कबीर. कबीर म्हणाले, कबीर कबीर क्या कहते हो, जाओ जमुना के तीर. एक एक गोपी के प्रेम में बह गए लाख कबीर. कसं असेल ते प्रेम? भागवत हा प्रेम सांगणारा ग्रंथ आहे. भागवत हा भगवंताची प्रीती कशी करावी हे सांगणारा ग्रंथ आहे. राजकारणाबद्दल पण त्यात आलंय थोडंफार, अनेक गोष्टी आलेल्या आहेत, योगाबद्दल आलेलं आहे. पण प्रामुख्यानं यातलं पक्वान्न भागवतातलं काय असेल, कुठली डिश आहे ही, पक्वान्न काय आहे? महाभारतातलं पक्वान्न काय आहे? तर युक्ती हे पक्वान्न आहे. बाकी सगळं कोशिंबीर वगैरे सगळं बाजूला आहे. रामकथेमध्ये नीती हे पक्वान्न आहे. मुख्य पदार्थ काय? मुख्य पदार्थ काय होता हो आज असं म्हणतो ना आपण. नाही म्हणले चटणी केली होती, नाही हे काय मुख्य पदार्थ नाही. कोशिंबीर पण होती. तोपर्यंत आपले प्रश्न संपत नाहीत जोपर्यंत आपण पक्वान्न सांगत नाही, तो समोरचा मनुष्य पक्वान्न. तसं रामकथेतलं पक्वान्न काय तर सन्नीती. रामचरित्र हे नीती सांगणारं चरित्र आहे. नीतिमान असावं, कोणी कसंही वागो, आपण चांगलं वागलं पाहिजे. मग ते नातेवाईक असोत, परके असोत, आपण कधी सद्धर्म सोडून वागू नये हे रामकथा सांगते. कृष्णचरित्र युक्ती सांगते. कुठं काही योजावं, योजकस्तत्र दुर्लभा. पण इतके अतिशहाणे आणि शहाणे लोक सगळे समोर अपोनंट असताना, विरोधात असताना कृष्णनीतीचा विजय झाला. म्हणून कृष्ण नीती युक्ती सांगतात. आणि भागवत मात्र भक्ती सांगणारा ग्रंथ आहे. आणि जीवनाला परिपूर्णता येते ती भक्तीने येते, केवळ नीतीने आणि युक्तीनं येत नाही. फक्त नीती आणि युक्ती नसेल तर भक्ती जमणार नाही. म्हणून नीती आणि युक्ती आवश्यक आहे. असो, भगवंतांनी ठरवलं की आता आपण गोकुळ सोडायचं, त्याला काहीतरी निमित्त पाहिजे ना. म्हणून हे काम नारदांकडे त्यांनी दिलं. आणि नारदांनी योग्य ती कामगिरी बजावली. कंसाला जाऊन सांगितलं, कंसा तुझा शत्रू हा इतरत्र कुठं नसून गोकुळात आहे.
वसुदेव आणि देवकी यांचा मुलगा कृष्ण हा आत्ता यशोदेचा आणि नंदाचा म्हणून मिरवतोय, पण तो त्यांचा नाही आहे. म्हणून तू त्याला इथे आण, आणि इथं आणण्यासाठी तू काय कर तर एखाद्या यज्ञाचं निमित्त कर. पण यज्ञयागाबद्दल सज्जनांना सामान्यांना आदर असतो आणि त्यांना कळणार नाही हा यज्ञ कशा करताय. आणि त्या यज्ञाच्या निमित्तानं नुसता यज्ञ ठेवायचा नसतो, त्यात विविध गुणदर्शन स्पर्धा ठेव, संगीताचे कार्यक्रम ठेव, प्रवचन कीर्तन वगैरे काही असं काहीतरी, म्हणजे बरेच कार्यक्रमाचे रेलचेल ठेव. आणि त्यात मुलांच्या कुस्त्या ठेव. पूर्वीच्या काळी कसं व्हायचं की माणसं असे पराक्रम द्योतक काम करायचे. मुलांनी पराक्रम केला पाहिजे. कॉम्प्युटरवर फुटबॉल खेळून पराक्रम नाही होत. मुलं या अत्यंत, आता जास्तीत जास्त आपण गाण्याच्या कार्यक्रमाला आणि रियालिटी शोमध्ये त्या मुलांना पाठवतो, ते सगळं ठीक आहे. पण तरुणांकरता, त्यात करून पुरुषांकरता पुरुषार्थ नावाची गोष्ट सांगितली. पराक्रम. पूर्वी मल्लयुद्ध खेळलं जायचं, प्रत्येकजण मल्ल असायचं, प्रत्येकाला आली पाहिजे कुस्ती, प्रत्येकाला मल्लखांब आला पाहिजे. हा पूर्वीच्या काळी एक अपेक्षित समाजाकडून, म्हणजे वीर जेव्हा आपल्या तरुणांच्या मध्ये असतात ना, तेव्हा आपल्यावरती आक्रमण करताना आपले शत्रू 10 वेळा विचार करतात. हा आपल्या लहानपण आठवा. पूर्वी सगळेजण पैलवान असायचे की नाही, आजोबा पैलवान, अमके पैलवान. आता फार झालं तर रियालिटी शो मध्ये गायला जातात गुणवान लोक, आणि ते समोरचे लोक कॅमेऱ्याकडून वा काय गायली आहेस तू, काय गायली आहेस, आणि आपण बघत असतो. ते काही वाईट नाही आहे, पण त्यांनी आपल्या सगळ्या अर्थानं आपल्या आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांचं संरक्षण करण्याचं सामर्थ्य आपल्यात येईलच का. न कशीदों से न काव्यों से मिलती है वारे सल्तनत मिलती है लोहे से, असे कबीरांचा दोहा आहे. आणि म्हणून तुम्ही कृष्ण बलराम यांना बोलवा, सगळ्या अनेक तरुणांना बोलवा, आणि त्यांच्या कुस्त्या इथे ठेवा. आणि एकदा तो तुझ्या तावडीत आला, कृष्ण एकदा तुझ्या तावडीत आला की मग तू आत्तापर्यंत अनेकांना संपवलंस. तू तिथे जाऊ नकोस. आत्तापर्यंत तू पूतनेला पाठवलंस, अघासुराला पाठवलं, बकासुराला पाठवलं, तृणावर्तला पाठवलं, शकटासुराला पाठवलं, धेनुकासुराला पाठवलं, प्रलंबासुराला, किती लोकांना पाठवलं. ते कोणी आलेच नाहीत, त्याच पक्षात गेले ते. त्यामुळे तू त्यांना इकडे बोलव. तो म्हणला, नारदांना तुम्हाला माझी किती काळजी आहे हो. ते म्हणले, खरं आहे रे, तुझी सुद्धा काळजी मलाच करावी लागते. जे खळांची व्यंकटी सांडो. नारदांचं वैशिष्ट्य आहे बरे. म्हणून नारदांचा सत्कार दैत्य पक्षातही होत असे, राक्षस असुरही त्यांचा सन्मान करत असत, आणि देव तर करत असतच असो. आणि असं सगळं ठरलं, आणि या अक्रूराची योजना करण्यात आली. कोण घेऊन येणार कृष्णाना? कोणाला तरी सांगायला लागेल ना, कोण घेऊन येणार? तर ज्याच्यावर विश्वास ठेवेल. आपल्या मुलांना आपण कुणावर पाठवू सांगा? चांगल्या व्यक्तीला बघू ना आपण, बुवा परगावी पाठवायचं हे चालले त्यांच्या गाडीतनं, काही हरकत नाही, जाऊ द्यात. तर अक्रूराची योजना करण्यात आली, आणि अक्रूराला सांगण्यात आलं, तू जाशील का रे कृष्णाला आणायला? अक्रूरानं कंसाचे डोळे पाहिले, ते चमकले. अक्रूर अत्यंत बुद्धिमान मंत्री आहे बरं का. यादवांच्या मधला राजकारण धुरंधर असं अक्रूराचं वर्णन आहे. कृष्णांच्या बरोबर आयुष्यभर जे लोक राहिले त्यामध्ये सात्यकी, कृतवर्मा, उद्धव आणि अक्रूर या 4 पैकी कोणीतरी कृष्णांबरोबर कायम असायचं. काही वेळा चौघही असायचे. अत्यंत राजकारण धुरंधर, बुद्धिमान, कमालीचा पराक्रमी असा अक्रूर आहे. पण तरी तो कंसाच्या मंत्रिमंडळात होता याचं महत्त्वाचं कारण उग्रसेनाने त्याला निवडलेला होता, आणि तो काही वाईट नव्हता. कंसानं सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवावा की दिलेलं काम प्रामाणिकपणानं करणार आहे. आणि म्हणून ते आमचे गुरुजी एक गोष्ट सांगतात, मुद्दा सांगतात की दुर्जनांच्या मंत्रिमंडळात सुद्धा काही सज्जनांनी असलं पाहिजे. आम्ही सज्जन असं सोवळं म्हणत जर राहिलो आपण, तर परिणाम असा होतो की दुर्जन आपला कार्यभाग साधतात आणि सज्जनांना त्याचा मागमूसच लागत नाही.
अंदाजच येत नाही. लाक्षागृहामध्ये पांडवांना जाळण्याची जी योजना पुरोचनाकरवी पार पाडण्याचा दुर्योधनाने प्रयत्न केला ते धृतराष्ट्रालाही माहीत नव्हतं. धृतराष्ट्राने फक्त वारणावतला जा तुम्ही, जसं रामांना तुम्ही वनवासात जा असं म्हणली ना मंथरा, म्हणजे तो समोर नाही दिसला की आपोआप त्याला विसरतील लोक आणि दुर्योधन रोज समोर दिसत राहील. असा जसा धृतराष्ट्राचा प्लॅन होता तिकडं जसं तसा, म्हणजे मंथरेने हेच तिकडं केलंय रामायण. पण त्याला हे माहिती नाही की दुर्योधन आपल्या पुढचा आहे. दुर्योधनाने युक्ती केली की त्याला तिथल्या तिथं संपवायचं आणि म्हणून ती लाक्षागृहाची योजना पुरोचना करवी, म्हणजे ज्वालाग्रही पदार्थाचं घर बांधायचं आणि त्यात यांना कोंबून एक दिवस मारून टाकायचं असं प्लॅनिंग होतं. आणि हे पुरोचना करवी, पुरोचन नावाचा एक त्याचा खास होता. सारखं पुरोचनाचं येणं जाणं विदुराने पाहिलं आणि विदुराच्या मनामध्ये पाल चुकचुकली. धृतराष्ट्रांनी का नाही पाहिलं? डोळेच नव्हते त्याला अंदाजच नाही आला. असं काही झालं तर त्याला आनंद झालाच होता, म्हणजे नंतर तसं झालं असं त्याला वाटलं आणि खूप आनंद झाला. लोकांसमोर मात्र त्याने रडून बिडून दाखवलं. मला सांगायचं असं की विदुर जर त्या प्रकरणात नसते, डायरेक्टली इन्व्हॉल्व नव्हते ते, पण ते होते तिथे आणि हालचालीवरून त्यांनी ओळखलं आणि पांडव वाचले. म्हणून आपल्याला इतिहास शिकवतो की सज्जनांनी सज्जनांना नेहमी मदत करावी, सज्जनांनी दुष्टांच्या मंत्रिमंडळात सुद्धा राहावं. जम्मू काश्मीरला नको त्यांच्याबरोबर का तुम्ही कोलॅबरेशन केलं म्हणून ओरडतायत ना हे लोक. जर तिथल्या सत्तेवर आले नसते त्या आतल्या फाईल्स बघायला मिळाल्या नसत्या आणि काय युक्ती करून इथलं 370 हटवता येतं याच कायदेशीर रीतीनं. कारण जगाच्या आपल्याला बाजारात जगाच्या न्यायालयात आपल्याला जायची वेळ आली तर, कारण आपल्या पहिल्या पंतप्रधानांनी ते प्रकरण तिकडं नेलेलं होतं. त्यामुळं त्यातल्या घटनेतल्याच उपमुद्द्याप्रमाणे राष्ट्रपतींनी जर ठरवलं तर हे कॅन्सल करता येतं. असं काहीतरी असेल ना त्या फाईल्स बघायच्या असेल तर तुम्हाला सत्ता मिळायला पाहिजे. तुमच्या एकट्याच्यानं सत्ता होणार नाही. म्हणून PDP बरोबर हे आधुनिक सांगतोय मी, असं करावं लागतं. पण कंसाच्या ह्याच्यामध्ये अक्रूर कशाला होता? बसा घरी जप करत. एक दिवस तुमच्या माळा पण काढून घेतल्या जातील आणि घरातल्या स्त्रियाही असुरक्षित होतील. असं नाही चालत. चाणक्यांचं वाक्य आहे की सज्जन माणसं राजकारणापासून दूर राहतात. याचा परिणाम दुर्जन माणसं राजकारणामध्ये मुख्य होतात. पण फार सोहळं राहू नये असा एक मुद्दा माझे गुरुजी खूप आग्रहाने मांडतात. इथं तो फार आग्रहाने आला नाही कारण हा भक्तीचा ग्रंथ आहे, पण त्याचा उल्लेख आलाय. कारण व्यासांना काही अछूत नाही आहे, हे जो महत्वाचं आहे असं ते मध्येच सांगतात. कारण भक्तीचं रक्षण करायला राजकारण नीट पाहिजे ना असं. आणि अक्रूरानं ठरवलं की जायचं. हे झालं राजकारणाचं कारण, समाजकारण की जाईन मी, कंसाच्या कारस्थानाची कल्पना मी देईन कृष्णाला. परंतु अक्रूराचं वैयक्तिक कारण काय आहे? हा गुरुजी बसा. अक्रूरानं कृष्णाला घेऊन यायचं वैयक्तिक कारण काय आहे याच्याबद्दल बोलताना शुकदेव इथे सांगतात की अक्रूर हा भगवान महाविष्णूंचा अत्यंत निष्ठावान भक्त आहे. हे सगळेजण कुणाचे तरी भक्त असायचे बरं का. आपण कुणाचं तरी असलं पाहिजे. तुम्ही गणपतीचे असा, तुम्ही देवीचे असा, तुम्ही मुख्य कुणाचं तरी आपण भक्त असलं पाहिजे. तर हा विष्णूंचा भक्त होता आणि तो रोज 3 वेळेला भगवान विष्णूंची मानस पूजा करत असे. आणि ज्या दिवशी आकाशवाणी झाली त्या दिवशी अक्रूर त्या मथुरेमध्ये उपस्थित होता की गर्भ हिचा जो अष्टम, काळ तुझा तोची निश्चये जाण, कंसा सावध होई मूर्खा हरणार रे तुझे प्राण. हिचा जो 8वा गर्भ असेल देवकीचा, तो विष्णूंचा अवतार असेल आणि तो तुझे प्राण घेणार आहे. अशी जेव्हा आकाशवाणी झाली ती आकाशवाणी अक्रूरानं पण ऐकलेली आहे. आणि अक्रूर विचार करतो तो 8वा जर तो असला
आणि तसं घोंगावत आहेत सगळे त्या कृष्ण या विषयाभोवती सगळे चर्चा सुरू आहेत ना. जर कृष्ण हा 8वा असेल, विष्णू 8वा गर्भ असेल आणि विष्णूंचा अवतार असेल, मी विष्णूंचा भक्त आहे, तर विष्णूंच्या या अवताराचं दर्शन होणारा मथुरेतला पहिला भाग्यवान कोण असेल? मी असेल. जसा एखादा नवीन चित्रपट आला की फर्स्ट शोला धावतात की नाही लोक पैसे मोजून, तसं भगवंताचं दर्शन घेणारा नसला समजा चुकून, माहित नाही, गॉड नोज, नसला तर लहान आहे, 10-11 वर्षाचे होते भगवान, 11 वर्ष आणि 52 दिवसाचे होते त्या दिवशी असं म्हणतात. 11 वर्षाचा मुलगा दुष्ट असू शकतो का? मुलांना आपण शिकवतो दुष्टावा काय सुष्टावा, आणि त्याच्याबद्दल ऐकलंय बरंच कृष्णाबद्दल की कृष्ण हा पवित्र आहे, कृष्ण हा सज्जन आहे, कृष्ण जरा नटखट आहे, अमुक आहे तमुक आहे, कारण ते आता पाहणारच आहोत आपण. त्या कृष्णाला मी कंसाच्या कारस्थानाची कल्पना देईन. मी नाही म्हणलो तर कुणाला तरी पाठवणार आहे कंस. कुणा वाचून कुणाचं काम नडत नसतं जगामध्ये, जरा कमी जास्त होईल पण होतच काम. कुणाचं काम कुणा वाचून नडत नसतं. मी नाही म्हणलो तर दुसऱ्याला पाठवलं जाईल. जो दुसरा जाईल तो कृष्णाला कल्पना देणार नाही, आणि कृष्णाचं जर काही बरं वाईट झालं तर याला कारणीभूत मी असेल. काळ दोष देतो म्हणून दुसरं कारण हे. तिसरं कारण त्याचा हा संशय घट्ट होण्याचं अनेक प्रसंग त्या मथुरेमध्ये घडलेले होते. त्या प्रसंगांबद्दल बोलतात की जेव्हा या मथुरेतल्या सगळ्या स्त्रिया म्हणा किंवा मथुरेतले लोक, दही दूध त्यांना पाहिजे असायचं आणि गोकुळामध्ये निरोप जायचा, आणि गोकुळातल्या स्त्रिया दही घ्या, दूध घ्या, अमुक घ्या तमुक घ्या असं म्हणायला एखादच यायच्या. आज जसं येतात ना शहरातून, स्थले विक्रियते मध्यम दधी दुग्धम ग्रहे ग्रहे असं म्हटलंय त्यांनी. त्याचा अर्थ वेगळ्या विषयात आहे ते. तर या सगळ्या स्त्रिया आठवड्याभराचं दही आहे, थोडक्यात मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स, दूध आणि दुधाचे पदार्थ विकण्याकरता या सगळ्या गवळणी मथुरेमध्ये प्रविष्ट व्हायच्या. साधारण 7 मैल अंतर आहे. मी थोडंसं चालून पाहिलंय इकडून तिकडं असं, की कसा वेळ लागतोय, किती वेळ लागतोय, मध्ये यमुना कशी आहे, असं बोलायचा भाव असा की या सगळ्या गवळणी 100, 200, 500 काय जे असतील, त्या कारण मोठं पट्टण होतं, हजारोंची वस्ती होती. त्यामुळे जरी 200-300 जणी आल्या डोक्यावर 4-4 माठ घेऊन, तरी तो सगळा माल खपेल इतपत त्या ठिकाणी गिऱ्हाईक होतं. या सगळ्या स्त्रिया सकाळी निघाल्यात 5:30-6ला, सगळं आवरलंय, टोपलीमध्ये भाकरी करून ठेवल्यात, हातावरच्या भाजी आमटी करून ठेवली, घरातल्या सगळ्यांची सोय करून ठेवलेली आहे बरं का. पूर्वीच्या काळी मी नेहमीच सांगतो की जास्तीत जास्त आपल्या भूमिकांना न्याय द्यायचा हट्ट असे. मी माझं काम नीट करणार, हे फार महत्वाचं होतं बरं. आता तुमचं तुम्ही करून घ्या. फ्रीज नावाचा नवीन पदार्थ आलाय ना आता, नाही आज आपल्यामध्ये असे लोक असतील की नाही आपलं काम मनापासून करणार आहे. अशा सगळ्या त्या पहाटे निघायच्या, सगळं आवरलंय, पहाटे 3ला उठून दही दूध अमकं तमकं सगळे ते माठ तयार करून ठेवलेत, आणि एकावर एक ते माठ ठेवायचे भरलेले. सगळ्यात खाली दही, वरती नाही दही ठेवायचं, ते असं आलं दुधात पडलं तर त्याला पानाने बांधलेली माठ, त्याच्यापेक्षा थोडा लहान माठ वरती, त्याच्यापेक्षा थोडा लहान माठ त्याच्यावरती, आणि अशा सगळ्या जणी निघायच्या, या 200-400 जणी. आणि सूर्योदयाच्या वेळेला भगवानही गायींच्या पाठीमागे निघालेले आहेत, जागो मोहन प्यारे. आणि अशा त्या कृष्णाला, पेंद्याला, व्रजाला, वाकड्याला, तनसुख मानसुख, बरक्या भेलक्या, या सगळ्या पोरांना पाहत यांचं लक्ष जायचं ते कान्ह्यावर. तो तिकडं चाललाय, या इकडं आता मथुरेकडे वळायचंय, आणि थांबून राहायच्या त्या, आणि ते बघ कान्ह्या चाललाय, आणि डोळे भरून पाहून घ्यायच्या त्याला. त्यांचा तो प्रेमाचा विषय होता. किती छान दिसतोय मोरपीस बघ. आज यशोदा मोरपीस ते सरळ खोवायची, पण हा मध्ये मध्ये नाही का हल्ली मुलं असं करतात की असं मोरपीस ते. आणि कान्ह्याकडे बघत या सगळ्या जणी केव्हा तरी तर पाठमोरा झाला आणि दृष्टी आड झाला, दिसेनासा झाला की या आता मथुरेमध्ये वळायच्या.
आणि मथुरेच्या गल्ल्या, मथुरेच्या पेठा लागल्या की सगळ्या पांगायच्या. इकडे 2-4 गेल्या, तिकडे 2-4 गेल्या. नाथ महाराज म्हणाले किती वेड्या होत्या त्या. व्यवहारामध्ये अत्यंत धुरंधर, अतिशय व्यवस्थित, स्वच्छ, सगळं व्यवस्थित टापटीप, पण अंतःकरण भगवंताला इतकं देऊन टाकलेलं की तिथं गेल्यानंतर या दूध घ्या, दही घ्या, अमुक घ्या, तमुक घ्या हे म्हणायला विसरायच्या. आमचे बुवा सांगायचे डोक्यावर दही दूध होतं पण डोक्यात दही दूध नव्हतं. डोक्यात कोण होता? त्या गावाचं नाव आहे तो होता कान्हा होता. बरं, आणि नाथांची गवळण आहे इथे. डोक्यावर हे माठ आहेत ना, त्यात दही दूध आलं की त्याला दुडी म्हणतात. नुसता तो माठ आहे, नुसता तो डेरा आहे, पण त्यात पदार्थ आला की दुडी. दुडीवरी दुडीवरी दुडी गवळण साथी निघाल्या. दुडीवरी दुडी गवळण साथी निघाल्या, साथी निघाल्या. डोळ्यासमोर जरा चित्र आणा. या डोक्यावरती दही, दूध, अमुक तमुक, बासुंदी, रबडी, लोणी, प्रत्येकाचं काही स्पेशालिटी आहे. आणि गावात गेल्यात गोरस घ्या ऐसे म्हणू विसरल्या. गोरस घ्या ऐसे म्हणू विसरल्या. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या. दारासमोर उभ्या राहतात, मोठमोठ्या हवेल्यांसमोर, बंगल्यांसमोर उभ्या राहतात आणि मोठी हाळी देतात. गोविंद घ्या गोविंद. दामोदर पाहिजे का दामोदर? यांना हे कळत नाहीये की आपण चुकीचं बोलतोय. दुडीवर दुडी गवळणी साथी निघाल्या. गोरस घ्या ऐसे म्हणू विसरल्या. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या असं म्हणायला लागल्यावर त्या पूर्ण मथुरेमध्ये हसू पिकलं, हसायला लागलेलो. आणि ते शिकलेले होते ना. तवजन हासती मथुरेच्या, तवजन हासती मथुरेच्या, तवजन हासती. हासती आपण हसतोच ना. आजही मनुष्याची, आजही माणसाची मानसिकता अशीच आहे. सकाळच्या वेळेला सोवळं नेसून, धोतर नेसून, कोपऱ्यात बसून जप करणारा, हातात देवाची माळ आहे तो बावळट. आणि सकाळच्या वेळेला बरबुडावरती कुत्र्याच्या कामाकरता, कुत्र्याची साखळी घेऊन, कुत्र्याला घेऊन कुत्र्याच्या कामाकरता बाहेर धावणारा, हातामध्ये जमलं तर सिगारेट. सो कॉल्ड सोफिस्टिकेटेड आहे ना सायकोलॉजी. आपलं इथलं वातावरण नका लक्षात घेऊ, शहराचा विचार करा. बावळट कुणाला म्हटलं जातं? त्याच्याजवळ व्यावहारिक खूप सत्ता आहे, व्यावहारिक फार मोठे आहेत. त्यांना आपण सो कॉल्ड सोफिस्टिकेटेड, सो कॉल्ड एज्युकेटेड, सो कॉल्ड आणून काय एक्सेट्रा काय काय समजतो. आणि साधा बिचारा वारकरी जय जय रामकृष्ण हरी म्हणत पंढरपूरला चाललाय गावंढळ. ही समस्या आजही आहे. तव जन हासती मथुरेच्या, तव जन हासती मथुरेच्या.
सुद्धा या म्हणतायत गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या. यानंतर नाथांचं चरण या अभंगातलं, या गवळणीतलं ते फार अप्रतिम आहे. नाथ महाराज म्हणाले, सर्वांतर्यामी असणारा परमात्मा विचार करू लागला, हे माझे भोळे भाबडे भक्त दह्या दुधाला गोविंद म्हणतायत. दही दूध संपतं, गोविंद संपत नसतो, म्हणून दही दूध रूपाने भगवान अवतरले. त्यातलं दही वाढलं, दूध वाढलं, सगळं वाढलं आणि वरून वाहायला लागलं. दुडिया माझारी कान्हा झाला भारी, दुडिया माझारी कान्हा झाला भारी. गोरस ओसंडोनी, गोरस ओसंडोनी, गोरस ओसंडोनी सांडे बाहेरी. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, गोविंद घ्या कोणी, गोविंद घ्या कोणी, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, दामोदर घ्या, दामोदर घ्या. स्वभाव भक्ती अलंकाराचं उदाहरण असणाऱ्या गवळणी या गोपी आम्हाला शिकवतात की तुम्ही व्यवहार थोडा तरी विसरा भगवंता करता. भगवंत तुमची काळजी घे. जरा तरी व्यवहार विसरतो का आम्ही? नाम घ्यायच्या प्रकरणात जेवायला विसरलो, जप करायला बसलो किंवा पारायणाला बसलो आणि नाश्ताच विसरला. हो छे 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 छे. नाश्त्याच्या प्रकरणात जप विसरला असं होईल. देहबुद्धी हरवली जाते यांची, मुद्दाम नाही करत आहेत त्या. त्यांच्या लक्षातच येत नाही की अरे यार आपण काय गोविंद घ्या का म्हणतोय, दूध घ्या म्हणायच्या वेळी. या अवस्थेचा विचार करून ठेवावा. बरं आपण म्हणाल बुवा हे आज शक्य आहे का? मोबाईलच्या प्रकरणात होतं की नाही आज असं? मोबाईल बघत बघत परवा एक मनुष्य दुसऱ्याच घरात गेला. असं आलं झालं होतं की नाही? होतं की नाही काही वेळा? बरं ती बायको टीव्ही बघत होती त्याची दुसऱ्या माणसाची, सेम असतात ना फ्लॅट. दुसऱ्याच मजल्यावर गेला, तिसऱ्याच मजल्यावर कुठल्या दुसरीकडेच उतरला. बर बायकोनं काही पाहिलं नाही कोण आलंय हो, तो ते बघत बघत आला व्हॉट्सअप काहीतरी. ती टीव्ही बघत होती, तिने चहा करून दिला याला, तिची सवय. आपल्या नवऱ्याला दुसऱ्याला इतक्यात तिचा खरा नवरा आला. त्यांनी त्याला पाहिल्यावर म्हटलं चुकून आलो पण का, तो फेसबुक बघत होता म्हणे. म्हणजे आमची देहबुद्धी आज गॅझेटमुळे विसरली जातीये. म्हणजे इम्पॉसिबल नाहीये हे मला सांगायचंय. होतं की नाही काही वेळा आपलं व्यवहारात करता व्यवहार विसरतो आणि या गोपी परमार्थ करता व्यवहार विसर कृष्णा करता. आणि संध्याकाळची वेळ झाल्यानंतर या गवळणी घाई गडबडीनं परत जायला निघायच्या. परत जेव्हा जायला निघायच्या तेव्हा सोन्यासारखं लोणी मातीमोल किमतीत देऊन टाकायच्या. हे घेऊन टाक बाई, हे घेऊन टाक. अगं इतकं माग, हे घेऊन टाक, मला जायची गडबड आहे. मग त्या मथुरेतल्या स्त्री विचारायची इतकी काय गडबड आहे तुम्हाला? तुम्हा परत जायची इतकी काय गडबड आहे? संध्याकाळ होत आली. अहो गोकुळ एक टीसभर खेड आहे, त्यात काय गडबड आहे? या गवळणी सांगायच्या आत्ता आमचा कान्हा परत निघालेला असतो ना, गायींच्या पाठोपाठ तो परत निघालेला असतो आणि त्याला आम्हाला बघायला मिळतं. जमलं तर आम्ही त्याला जवळ घेतो, प्रेम करतो. कोण कान्हा? यशोदानंदन, नंदनंदन. मग आमच्याकडे पुष्कळ नंदन आहे तसे, आमच्या कृष्णासारखा कोणी नाही.
सो व्हॉट यू आर टॉकिंग? या गवळणींना उत्तर देता यायचं नाही असं वर्णन केलंय. त्यांना इंटरप्रेट करता यायचं नाही की कृष्णाला भेटल्यावर काय होतं. शेवटी त्या डोळ्यात पाणी आणून एकच वाक्य बोलायच्या, तुम्ही एकदा कान्ह्याला भेटा, तुम्ही एकदा आमच्या कृष्णाला भेटा, म्हणजे आम्हाला जे होतंय ना ते तुम्हालाही होईल. हेच त्याचं उत्तर. नामामृत गोडी वैष्णव जाणती, येर चरफडती कागजैसे. अध्यात्मात शुद्ध परमार्थात काय गोडी आहे हे वर्षानुवर्ष तुम्ही त्यात राहिल्याशिवाय कळेल का? विंडो शॉपिंग करायला आलेल्या माणसाला व्हॉट इज इट, काय विशेष आहे असंच वाटतं. पण जसे आपण तिथे रमतो, अध्यात्म श्रवण करतो, पुन्हा पुन्हा आपल्या गुरुस्थानी जातो, गडावर जातो, गोंदवल्याला जातो, काय स्वामी समर्थांकडे पुन्हा पुन्हा जातो, त्या आरतीत भाग घेतो, तो प्रसाद घेतो, त्या कथा कीर्तनात रमतो, मग हळूहळू टेस्ट डेव्हलप व्हायला लागते आणि मग कळतं जगाच्या कोणत्याही बाजारात विकत न मिळणारा आनंद या अध्यात्मामध्ये आहे. आजही इतके वर्ष यात्रा होतीये पंढरपूरची, सांगा कुणी कोणाची डोकी फोडली आहेत का? ज्ञानोबांनी लावलेली ही शिस्त, स्वयंशिस्त, हे मला खूप वेळा वाटतंय. भोळे बाबडे वारकरी जेव्हा निघतात, लाखोंची गर्दी, यंदा त्यांनी ड्रोन पाठवले होते. 7-8 लाख 30 ते 40 लाख मोजलेत ड्रोननी, काउंट केले. फुटली डोकी कोणाची? शेकडो वर्षात नाही असा काही हे झालं. आजारी पडतात, अमुक होतं तमुक होतं. मला तर वाटतं की एवढ्या एका गोष्टी करता आपल्या देशात हिंदू धर्म थांबेल. एवढ्या एका गोष्टी करता हिंदू धर्माचा किती परदेशी लोकांनी प्रयत्न करो, फक्त वारी करता आपला हिंदू धर्म टिकून राहील. ती गर्दी नुसती पहा. भोळे बाबडे लोक जेव्हा जायला निघतात ना, विद्वानही असतात, सगळ्या स्तराचे लोक असतात, पण पांडुरंग त्यांची काळजी जास्त घेतो जे भोळे भाबडे आहेत. आपल्याला ही मराठी म्हण माहिती असेल, आंधळ्याची गुरं देव राखतो. ह्या गवळणीनं सांगता यायचं नाही. आणि त्यांच्या डोळ्यातलं पाणी अक्रूर जाता जाता, रथातनं जाता जाता पाहत असे, विचारत असे, काय झालं त्या लोकांना? हे गोकुळातले लोक आलेत, वाटेल तेवढ्या किमतीत दही दूध देऊन टाकतायत, सकाळपासून फिरतायत, गोविंद घ्या, माधव घ्या, दामोदर घ्या म्हणतायत, आणि परत जात आहेत बडबड. का तर म्हणे कृष्ण भेटतो. भोळ्या बाबड्या लोकांच्या अंतःकरणातल्या श्रद्धांचा अपमान करणारा अक्रूर नव्हता. ज्याला काही कळत नाही, अशिक्षित आहे, त्याच्याही डोळ्यातल्या अश्रूंना किंमत आहे ना? काय विद्वानाच्या डोळ्यातल्या अश्रूंना किंमत आहे सांगा? अक्रूर असा भक्त आहे, लक्षात घ्याल. भक्तांचे 4 प्रकार गीतेने सांगितले. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतिनोर्जुन, आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. हे अर्जुना, माझे 4 प्रकारचे भक्त या जगामध्ये असतात. काही आर्त असतात, तळमळीने आळवतात मला. श्री तुकाराम महाराज, श्री मीराबाई, रामकृष्ण परवा, हे आर्त भक्त आहेत. ज्ञानी श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य, श्री ज्ञानेश्वर महाराज, रामदास स्वामी, हे सगळे भक्त जे आहेत ना, हे ज्ञानी भक्त आहेत. त्यांना माहिती आहे मी आणि तो एक आहे, आणि भक्ती करता द्वैत कल्पना केली आहे, आणि आम्ही आता त्याची भक्ती करतो. भक्त्यार्थम कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम, असं त्यांना माहिती आहे. देनो, हे ज्ञानी भक्त. अर्थार्थी आपण, एवढं काम होऊ दे, सत्यनारायण घालीन. काम झालं, सत्यनारायण घातली, फिट्टाम फिट, बॅलन्स काही नाही. अर्थार्थी. आणि जिज्ञासू, जाणून घेण्याची इच्छा असणारा. याला नाही असंही गृहीत धरू नका, आहे असंही गृहीत धरू नका. मी जेव्हा आस्तिक नास्तिक वादावरती चर्चा चालते तेव्हा मला फार विशेष वाटतं की चर्चा कशी करू शकतो आपण.
हा चर्चा करा तुम्ही, पण कन्क्ल्युजन पर्यंत गेल्यासारखं जेव्हा मी बोलेन, मी आपल्यासमोर देव आहे सांगतो, मी काय पाहिलाय का? मी नाही पाहिलेला. पण तुकोबा ज्या अर्थी म्हणतात देव आहे, तुकोबांचा अनुभव माझ्यापेक्षा निश्चित मोठा आहे. म्हणून तुकोबांच्या मते, ज्ञानोबांच्या मते, रामदास स्वामींच्या मते यांचा मी फक्त प्रतिनिधी म्हणून आपल्या समोर बोलतोय. मी या कन्क्ल्युजन पर्यंत नाही आलेलो अजून. ते म्हणतात म्हणून मी कुठली देवाची बाजू घेऊन डिफेन्स करणारा मी कोण आलोय? तुम्ही नास्तिकतेनं तुमचं मत सांगा की देव नाही आणि मी म्हणून नाही आहे, असं कसं करायचं? हसेल मला देव. देवाचं डायमेन्शन मला कळलंय का? वाद घालणाऱ्या प्रत्येकाने विचार करावा. प्रल्हाद महाराज म्हणून मोठे सत्पुरुष होऊन गेले साखर खेरड्याला, गोंदवलेकर महाराज परंपरेतले. देव सगुण का निर्गुण याच्यावर वाद घालायला काही वारकरी आणि धारकरी मंडळी त्यांच्याकडे गेली होती. वाद घालायला म्हणजे त्यांचं मत विचारायला. ते म्हणले जेवण तर घ्या. जेवण झाल्यावर चर्चा सुरू झाली. महाराजांना अंतर्ज्ञानी होते हो, आत्ता होऊन गेलेत. आम्ही महाराजांना पाहिलेलं नाही आहे, पण त्यांचं सौभाग्य होती ना, म्हणजे मायबाई म्हणायचं त्याला, पाहायचं भाग्य अनेकांना लाभलं. त्यांचं वाक्य आहे, उष्ट्या पत्रावळीवर जेवणाऱ्यांनी भांडू नये म्हणले. आम्ही हे काय म्हणतात ते काय म्हणतात, त्या उष्ट्या पत्रावळीवर जेवतोय हो, कसलं भांडण करतोय? म्हणून प्रामाणिक बुद्धिमान जो असतो, लक्षात घ्यायला, प्रामाणिक जो बुद्धिमान म्हणजे स्वतःला बुद्धिमान प्रत्येक जण समजत असतो आणि नंतर म्हणतो आम्हाला आठवलं नाही. प्रत्येकालाच वाटतं मी बुद्धिमान आहे. तरी घरात पाण उतारा मध्ये होत असतो, तुम्हाला काही कळत नाही. दर आठवड्यात एक परवलीचं वाक्य असतं की नाही, आठवड्यात एकदा तरी. म्हणून मी तुम्हाला सांगत होते, तर हे बोलायचा मला अधिकारच आहे. बाकी कुठला नसला तरी हा अनुभव पुष्कळ आहे. सांगू नका बरं काका. केव्हा तरी हा विचार करून ठेवावा शहाण्या माणसांनी, आपण थोडे ओळखीचा देवाचं त्रैलोक्य जाणे. ह्याला समर्थाने उदाहरण दिलंय की काही लोकांनी सूर्यावर थुंकायचं ठरवलं आणि काही लोकांनी थुंकलेलं पुसायचं ठरवलं सूर्य. या दोघांना सुद्धा सूर्याचं डायमेन्शन कळलंय का सांग? नास्तिक आस्तिकवादाबद्दल म्हणून जिज्ञासू खरा तो. मी बुद्धिमान लोकांकरताही बोलून ठेवते, रेकॉर्डिंग पण चाललंय, कधी 5-10 वर्षांनी कोणी ऐकलं, चांगल्या वळणावर तो असावा एवढ्या करता. तुम्ही या कन्क्ल्युजन पर्यंत, या निर्णयापर्यंत जाऊ नका देव नाहीच आहे किंवा देव आहेच आहे. अधिकारच नाही आपल्याला. ते संतांनी म्हणावं किंवा सायंटिस्ट लोकांनी बोलावं. तुम्ही आम्ही हा विचार करावा. असला तर, नसेलही माहित नाही ना. आजही वैज्ञानिक म्हणणारे आहेत ना, काही वैज्ञानिक असेही आहेत, द वर्ल्ड इज अन ऍक्सिडेंट, विश्व हा अपघात आहे असं म्हणणारे लोक आहेत. नो प्रॉब्लेम, काही हरकत नाही. त्यांचं त्या दृष्टीनं संशोधन चालू द्या. समजा त्यांचं संशोधन कन्क्ल्युजन पर्यंत, निर्णयापर्यंत गेलं तर आम्ही आमच्या प्रवचनात, आमच्या व्याख्यानात वेगळं बोलू. सध्या तरी ज्ञानोबा तुकोबांनी जे काही डिस्कव्हरी केली आहे ना, ते मी आपल्या समोर, आम्ही सगळे प्रवचनकार मांडण्याचा प्रयत्न करतोय. तसा भक्त होता हा, हे मला सांगायचंय. जिज्ञासू भक्त होता. जर असला तो तर मला दर्शन होईल. विष्णूचा अवतार असला तर मला दर्शन, नसला तर तो सज्जन आहे, कंसाच्या कारस्थानाची मी कल्पना देईन. एकदम क्लिअर आहे त्याची साईट, एकदम स्वच्छ. आणि निघाला जायला. श्रीमन्नारायण नारायण हरी, श्रीमन्नारायण नारायण हरी हरी, श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण नारायण हरी हरी, श्रीमन्नारायण नारायण हरी हरी, श्रीमन्नारायण नारायण हरी हरी, श्रीमन्नारायण नारायण हरी हरी.
श्रीमन्नारायण नारायण हरी हरी श्रीमन्नारायण नारायण हरी हरी श्रीमन्नारायण नारायण हरी हरी श्रीमन्नारायण नारायण हरी हरी भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते आणि असा तो अक्रूर रथामध्ये बसून कंसाचं पत्र घेऊन जायला निघाला. गोकुळाचे वारे जेव्हा त्याच्या अंगाला लागायला लागले, शुकदेव सांगतात, तेव्हा त्याला असं वाटलं भगवंताची पावलं जिथून फिरली असतील, भगवान खेळले असतील त्या रमणरेतीतून रथात बसून अतिशहाण्यासारखं जायला नको. संतांकडे जाताना, मंदिरात जाताना आपली अगदी किती नवीन गाडी असली तरी दाराच्या अगदी पायरीपर्यंत नेऊन धडकवायचे. मी गाडीतनं आलो नाही, थोडं लांब थांबवावी. पृथ्वीमध्ये इतकं पेट्रोल ज्यांनी निर्माण केलं ते आपली गाडी त्याच्याकरता काय आहे? आपली श्रीमंती किंवा संतांसमोर किंवा देवासमोर कधी दाखवू नये. आणि म्हणून तो खाली उतरला, चालायला लागला. त्याला काय वाटलं कोणास ठाऊक, त्याला वाटलं इथं भगवान ते काय पावलाची घेऊन ती भगवंताची पावलं कसं कळणार आहे. अंदाज इथे भगवान आजही रमणरेती आहे बघा वृंदावनला, अशी वाळू आहे. इथं लोळायची पद्धत आहे बरं का. आम्ही वृंदावनला एकदा गेलो होतो. आपण ताई तुम्ही होतात का? हां, आम्ही साधारण 150-200 लोक गेलो होतो. सगळे लोक लोळलो आम्ही. मोठी जागा आहे, सगळा अहंकार टाकून द्यावा. घरी लोळतो किती त्याच्यात तिथं लोळायचं, त्यात काय विशेष आहे? ह्याच्याकरता तुमची भक्ती असली पाहिजे काही नाही, काही असली तर बेस्ट, नसली तर प्रोटोकॉल म्हणू. मनी नसे तरी नसो, परी सोंगे तरी वसो. तो तिथे तो बसला, खाली बसला. त्याला वाटलं इथे भगवान फिरले असतील. त्याचं अंग असे रोमांच आले म्हणे. सात्विक भाव आहे ना, 8 सात्विक भाव आहेत. कंप, रोमांच, पुराण, वैवर्ण्य, स्वरभंग, स्वेद, अश्रू आणि मूर्छा. शेवटचा भाव आहे मूर्छा. आनंदानं मूर्छा येते, दुःख नाही. दुःखानं पण येऊ शकते, पण हे सत्व गुणातला एक भाव. त्याला असं वाटलं की आपण हे माती बघूया तरी, म्हणून ती त्यांनी घेतली आणि त्याचा गंध घेतला. त्याला उगाचच बरं वाटतंय, डोळ्यात पाणी आलं त्याच्या. मूळ सत्वगुणी होता हो तो, जरी शिकलेला असला. हे सगळं शिक्षण आलं की होतं बरं का. न शिकलेला एखादा वारकरी साधा गावातला आणि शिकलेला माझ्यासारखा भागवतकार, आम्ही दोघंही कीर्तनाला जर गेलो, कोणाच्या वचनाला कीर्तनाला, तर तो असा समोर बसतो,
आणि असं ज्ञानोबा तुकोबा काही ऐकायला डोळ्यातनं पाणी वाहतं त्याच्या. मी पण जातो तिकडे. हे काय, मी माझ्या शिक्षणाच्या चष्म्यातनं त्याच्या कथेकडे बघतो. हा प्रॉब्लेम आहे, लक्षात घ्या. समर्थांनी सांगितलं शिक्षण वाईट नाहीये, पण शिक्षणासारखी गोष्ट आपल्या जीवनात आली की आपण करंट व्हायला लागतो. त्यातला आनंद घ्यायची आपली जी स्टाईल असते ना, भावडे असताना ती जाते सायंटिफिक लेवलला. पुन्हा सांगतो ते वाईट नाहीच आहे. गोंदवलेकर महाराजांचं याच्यावर वचन आहे. ते म्हणले शिक्षण वाईट नाही, त्यांना येणारी ऊब वाईट आहे. सौंदर्य वाईट नाही, त्यांना येणारी ऊब वाईट आहे. श्रीमंती वाईट नाही, त्यांना येणारी उगाच ऊब येते. म्हणून एका हिंदी संतांनी परवा सांगितलं, मी ते वाक्य तसं कॉपी पेस्ट करतो. दिमाग को बहुत सिखाओ, शिका, बुद्धीने खूप शिका. दिमाग को बहुत सिखाओ, लेकिन दिल को अनपढ़ रखो. एखादी गोष्ट कोणी टेंबे स्वामींची सांगतंय, साधी छोटीशी गोष्ट, आपण भोळे बाबडे असताना आपले डोळे पाणवत होते, शिकल्यावर का नाही पाणवत? करंटे जाहले सर्वे, समर्थ म्हणाले करंटे जाहले सर्वे, जो तो बुद्धीच सांगतो. त्यानं इकडं तिकडं पाहिलं आणि ती माती अशी हातात घेतली आणि अंगाला लावली. पुन्हा इकडं तिकडं पाहिलं, माती डोक्याला लावली. इस मिट्टी से तिलक करो, ये धरती है भगवान की, ये मिट्टी नहीं है कस्तुरी है. पुन्हा इकडं तिकडं पाहिलं आणि सपशेल तो निजला. आणि पुन्हा इकडं तिकडं पाहिलं, गडाबडा लोळला. मध्ये इकडं तिकडं पाहिलं का? शिकलेला होता ना. सुशिक्षित माणसं जेव्हा मंदिरात जातात, ऑफिसला जातात, कुठं मंदिर दिसलं, काही दिसलं हे अर्धे बोट काढतात, इकडं तिकडं बघतात, घाबरत घाबरत नमस्कार करतात. आहे की नाही? त्यांना आत कळत असतं काहीतरी सुपर पॉवर आहे. आईन्स्टाईनचं वाक्य आहे, समथिंग इज देअर बट वी डोंट नो. म्हणून अत्यंत प्रांजळता येईल, कॉन्फिडेंटली करा. अध्यात्मातलं, परमार्थातला थोडासा प्रवास कॉन्फिडेंटली करा. गेले उडत सगळे लोक. अध्यात्म श्रवणाला गेल्यावर आपल्या डोळ्यात पाणी आलं तर शेजारचे काय म्हणतील म्हणून इकडे तिकडे बघत रडा ना. काय बिघडलं? देवा करता खळखळून रडणं हाही परमार्थ आहे, खळखळून हसणं हाही परमार्थ आहे. आजूबाजूच्यांचा विचार. तो त्यांनी केला, पण त्यांनी तरी सुद्धा मात कोणी केली? शिक्षणाने नाही मात केली अध्यात्म बद्दलची. शेवटी अंतःकरणाने त्या शिक्षणावर, बुद्धीवर मात केली. आणि शेवटी त्यांनी भक्ती केलीच भगवंताची. आणि तो म्हणतो किम मया चरितम भद्रम किम तप्तम परमंतपः किं वा अथाप्यर्हते दत्तम यद्रक्षाम्यद्य केशव. ममैव ममाधमस्यापि स्यादेवाच्युत दर्शनम ह्रियमाणः कालनद्या क्वचित् तरति कश्चन. ममाद्या मंगलं नष्टं फलावांश्चैव मे भव यन्नमस्ये भगवतो योगिध्येयांघ्रि पंकजं. तो विचार करतो, धो 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 जेव्हा महापूर येतो, नदी जेव्हा फार मोठ्या प्रपाताने वाहायला लागते, तेव्हा ती आजूबाजूचं चांगलंही वाहून नेते आणि वाईटही वाहून नेते. तशी माझी सगळी सत्कर्म आणि दुष्कर्म या भगवंताच्या भक्तीच्या प्रेमामध्ये वाहून जावोत. आणि तो भगवंत आहे की नाही मला माहिती नाही, पण त्याची कृपा माझ्यावर हो, असा विचार करीत 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 भगवत दर्शनाल्हाद बाष्प पर्याकुले क्षणा पुलका चितांग औत्कंठ्यात स्वाख्याने नाशकनृप. उत्कंठेनं येऊन पोहोचला तिकडे. कृष्ण दर्शनाची तळमळ लागली आहे त्याला.
आणि रथ आलेला पाहिला. नंदाचे सेवक धावले, रथ आपल्या ताब्यात घेतला, योग्य ठिकाणी नेऊन घोडे उभे केले, त्यांना खायला प्यायला काय चारा बिरा टाकला, रथ योग्य ठिकाणी नेऊन पार्क केला. आणि आता याचं स्वागत केलं. या नंदाकडच्या लोकांनी स्वागत केलं. या बसा. नंदाने ओळखलं, कारण नंद बऱ्याचदा शेतसारा भरायला जात असे मथुरेत काही कार्य शहरामध्ये, त्यावेळेला त्याची याची ओळख आहे. आणि सगळं काही छान असं चाललंय. स्वागत झालं आणि त्यांनी पत्र दिलं. त्या पत्रामध्ये सगळ्यांना सपरिवार सकुटुंब येण्याचं आमंत्रण होतं. त्या आमंत्रणाप्रमाणे उद्या जायचं ठरलं. पण या ठिकाणी एक वेगळाच विषय येतो, वेगळाच मुद्दा येतो. अक्रूरानं विनंती केली याला, नंदाला, की मला एकांतामध्ये कृष्ण आणि बलरामांशी जरा बोलायचंय. दार बंद करून अक्रूर त्या दोघांशी बोलू लागले. आणि हा अत्यंत हृदयापर्यंत जाणारा संवाद शुकदेव वर्णन करतात. ऐक राजा परीक्षित. अक्रूरानं कंसाच्या कारस्थानाची कल्पना दिली. कृष्णाने सगळ्यांची चौकशी केली आहे, कसं चाललंय, काय आहे विशेष. फार अन्याय करत नाही आहे ना तो कंस. थोडं कानावर होता माझ्या, इकडून तिकडून. तेव्हा यांनी सांगायला सुरुवात केली, तुम्हाला बोलवण्यामध्ये कंसाच्या मनामध्ये कपट आहे. मी आलो नसतो तर दुसरं कोणीतरी आलं असतं, म्हणून मी आलोय तुम्हाला सांगायला. तुम्हाला सावध राहायचं. मी आहे, मी तुमच्याबरोबर आहे, पण असे गाफीलपणाने इकडं तिकडं फिरू नका. काही करू शकतो कंस, हे तुम्हाला मला सांगायचंय. उद्या सकाळी आपल्याला निघायचंय. उद्या सकाळी आपल्याला निघायचंय. हे वाक्य ऐकलं आणि भगवान गंभीर झाले. कसं जायचं? का? अहो जीवापाड प्रेम केलं या गोपगोपींनी माझ्या, अहो गायींनी. असं वर्णन केलंय. कृष्ण तिकडून गेल्यानंतर पद्मगंधा नावाच्या गायीने दूध दिलं नाही अनेक दिवस. यशोदा सांगते, उद्धवा एकदा कृष्णाला पाठवून दे, या पद्मगंधा नावाच्या गायीच्या पाठीवरनं एकदा त्यांनी हात फिरवू दे. दूधच देत नाही रे ती. आटल्या गायी. आज आपण ही कल्पनाही करू शकत नाही की एवढं प्रेम करतात का. आज माणूस माणसावर एवढं प्रेम करत नाही. आणि पूर्ण गोकुळामध्ये चर्चा सुरू झाली की कन्हैया कल सवेरे जाने वाले हैं. एक गोपी म्हणाली, कल सवेरे ही जाएगा ना. मैंने एक बार राम कथा सुनी थी, तो अयोध्यावासियांना त्रास होऊ नये म्हणून त्यांना फसवून रामराय रात्रीच्या रात्री तमसा नदीच्या तीरावरून निघून गेले असं आम्ही ऐकलं होतं. हो ग बाई, राम तर फार सरळ होते, तरी ते फसवू शकतात. कन्हैया का क्या भरोसा. एक जण म्हणली, मी नाही जाऊ देणार कृष्णाला. दुसरी म्हणली, मी बलरामाला सांगेन की तुम्ही जाऊ नका. बलरामाचा ऐकतो, दादा दादा म्हणतो ना त्याला. तिसरी म्हणली, कृष्णाला प्रेम करता येतं पण निभावता येत नाही. चौथी म्हणली, असं बोलू नको ग, आपलं त्याच्यावर प्रेम आहे ना. पाचवी म्हणली, काहीतरी युक्ती केली पाहिजे. सहावी म्हणली, अक्रूरालाच सांगूया. अक्रूरा नेऊ नको माधवा. रात्र सरत होती आणि गोपी रडत होत्या. आज त्या संध्याकाळी कुणाच्याही घरी चूल पेटली नाही असं शुकदेवांनी वर्णन केलंय. कुणाच्याही नवऱ्यांनी जेवायला मागितलं नाही, सासू सासऱ्यांनी जेवायला मागितलं नाही. गायींना चारा घातला नाही. ज्या गायींना चारा घेतला गेला त्या गायींनी चारा खाल्ला नाही. गोदोहन झालं नाही. संध्याकाळपासून सगळे व्यवहार ठप्प झाले. कन्हैया कल सवेरे जाने वाले है. आणि आता पहाटेच्या वेळेला स्नान करून गोप गोपी हजारो लोक त्या दारामध्ये जाऊन बसले. नंद पाटलाच्या. आज नंदानी, यशोदेनी, बलरामानी, श्रीकृष्णानी, रोहिणीनी सगळ्यांनी आज घरी स्नान केली. नदीवर कधी स्नान करावं आणि घरी कधी स्नान करावं याचे नियम दिलेत शास्त्रामध्ये. कधी नदीवर जाऊ नये, कसे आपदधर्म म्हणून घरी स्नान करा. आज घरी स्नान झाली आणि अगदी सूर्योदयाला रथ सिद्ध झाला. नंदाच्या सेवकांनी रथ आणून उभा केला. अक्रूर रथामध्ये बसले. घोड्यांच्या पाठीवरनं एकदा प्रेमानं हात फिरवला. निघायचंय बरं आता. रोहिणीनं सुंदर असा सजवलेला होता बलरामाला, त्याला घेऊन ती बाहेर आली. काही गोपींनी त्या नंदाच्या या बलरामाला घेरला आणि काही गोपींनी कृष्णाला येताना पाहिलं आणि त्या अंगणामध्ये
तुळशी वृंदावनाच्या समोर जेव्हा आले कृष्ण तेव्हा एकदम सगळ्या जणी धावल्या आणि तिथे बसल्या, गुडघ्यावरती बसल्या, म्हणजे कृष्णाचा चेहरा त्यांच्या चेहऱ्यासमोर आला. असे त्याचे गाल दोन्ही हातामध्ये धरले आणि विचारायला सुरुवात केली, कन्हैया गेलं पाहिजे का रे? घडघड घडघड रडतायत गोपी. कृष्णा नको रे जाऊ. कृष्णा तुला वाटलं नाही का आपण गेल्यानंतर या गोपींची काय अवस्था होईल असं तुझ्या मनातही विचार नाही का आला? कृष्णा आमच्या अंतःकरणाला ओळखत नाहीस का तू? कृष्णा कुठल्या जन्मी आमचं काही चुकलंय का रे? कृष्णा क्षमा कर. असेल बोलले कुठे, असेल चुकले कुठे बोलता, क्षमा करावी म्हटलंय ना सीतेने. नाथा जेथे राघव तेथे सीता. या सगळ्या गवळणी सांगायला लागल्या, अरे यज्ञ काय करतोस? आपण त्याला बोलवू कंसाला, आपण इथे मोठा यज्ञ करू, त्याच्यापेक्षा मोठा यज्ञ करू. प्रत्येक गवळण, प्रत्येक गोपी नको जाऊ कृष्णा, नको जाऊ कृष्णा, नको जाऊ. तेव्हा कृष्णाने उसनं अवसान आणलं आणि म्हणाले, अगं मी 4च दिवस जाणार आहे. आज जाणार, 2 दिवस यज्ञ पाहणार आणि परत येणार. त्याच्याकडे बघत एक गोपी म्हणाली, कृष्णा 4 हा आकडा कसा बोलू शकतोस रे तू? घटिका पळही युगसम भासत थांब किती वदणार, कन्हैया पुन्हा कधी येणार. युगायितम क्षणमे, तुझ्याशिवाय क्षणभर आम्हाला युगासारखा वाटतो आणि तुझ्या बरोबर असताना युग आम्हाला क्षणासारखं वाटतं. तुला काही नाही वाटत आहे? आम्हीच प्रेम करतोय तुझ्यावर. कृष्णा तुला प्रेम करता येतं पण निभावता येत नाही रे, निभावता येत नाही. शुकदेव सांगतात, राजा एक क्षण असा आला की कृष्णांना बोलताच येईना. काय बोलणार? हे बघा, इमोशनल लोक जे असतात ना त्यांच्याबरोबर डील करणं खूप अवघड असतं बरं का. कारण ते डील करत नसतात, ते भोळं भाबडं प्रेम करत असतात. कृष्णांचा चेहरा म्लान झाला. कसं बोलू यांचे, काय सांगू यांना? जगाचं राजकारण खेळायचंय, काय बोलू? बोलणं बंद केलं कृष्णाने आणि फक्त गांभीर्यानं चेहरा टाकून तिथेच उभे राहिले. खिन्न चेहरा झाला. शुकदेव सांगतात, ज्या क्षणाला त्याचा खिन्न चेहरा पाहिला त्या क्षणाला गोपी एकदम लांब सरकल्या, चटका बसाव्या अशा. आणि त्या सांगतात, कृष्णा तुला जाऊ नको म्हटल्यावर तुला आवडत नाहीये? तुला जायचंय? आमचं प्रेम तुझ्या आड येतंय? नको काळजी करू, जा जा. आशीर्वाद आहे आमचा तुला, सगळीकडे यशस्वी हो. जमलं तर परत ये, नाही जमलं जिथे आनंद होईल तिथे राहा. तू आनंदात राहा. प्रेमाचे 2 स्तर सांगितलेत नारदांनी, तत् सुख सुखित्व आणि स्वसुख सुखित्व. त्याच्या सुखात ज्याला सुख वाटतं ते खरं प्रेम आहे. अशा लांब 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 सरकल्या, हात जोडून त्याच्याकडे बघत, डोळ्यातनं पाणी वाहवत उभ्या राहतात. कृष्णा ये. लक्षात ठेव, या पूर्ण गोकुळातली प्रत्येक गोपी तुझ्या चेहऱ्यावरचं टवटवीत हास्य बघण्याकरता सुचलेली आहे. खंगू नकोस, वाईट वाटून घेऊ नकोस. यू आर फ्री. कशाला म्हणतात प्रेम? ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याला, त्या प्रेमास्पदाला आपण स्वतंत्र ठेवायला तयार आहोत का? म्हणून नारदांनी भक्तीची, प्रेमाची 6 लक्षणं सांगितली आहेत, एका पाठोपाठ एक. माझं देवावर प्रेम आहे, 6 लक्षणं आहेत. गुणरहितम, कामनारहितम, प्रतिक्षणवर्धमानम, सूक्ष्मतरम, अविच्छिन्नम आणि अनुभवस्वरूपम. सगळ्या लक्षणांचा विचार नको, एक लक्षण फक्त बघा, कामनारहितम. जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी प्रेम करतो, ते प्रेम खरं आहे का खोटं आहे समजायची अगदी सोपी व्याख्या. मी त्याच्यावर प्रेम करतो आणि मी त्याच्यावर प्रेम करतो, दॅट्स इट. तो असा बोलला, तो तसा वागला,
ती त्याची बाजू. मला तेवढाच तो प्रिय आहे जेवढा पूर्वी होता. प्रेमाला आरंभ बिंदू आहे, पण प्रेमाला स्वल्प विराम, पूर्ण विराम, प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, कुठलंही चिन्ह नसतं. अविच्छिन्नम, अखंड आरंभ होतो केव्हा तरी प्रेमाला. मान्य, कुठल्या तरी जन्मी आपला तुटलेला असतं, एकदम सद्गुरू आवडायला लागतात, मग ठीक आहे. पण आता इथे मला काही मिळावं असं वाटत नाही. मला काही मिळावं वाटतं तिथं सुद्धा मनुष्य प्रेम करतो, पण त्याला प्रेम नाही म्हणत, त्याला काम म्हणतात. इच्छा आहे आपली, माझी कुठलीही इच्छा पूर्ण होणार नाहीये आणि तरी मला माझे सद्गुरू आवडतात. समर्थ म्हणाले, रामा माझे सर्व जाओ तरी नाम तुझे राहो. काही नको. आपण ऐकलं असेल ते, एक बार राधा जी ने कृष्ण से पूछा, अरे कान्हा प्यार का मतलब क्या है री? प्यार का असली मतलब क्या है? तपाक से भगवान बोले, राधा जहां मतलब है वहां प्यार ही नहीं है. प्यार में सब खोना पड़ता है, खूब मिलता कुछ मिलता नहीं है. प्रेम असा धंदा आहे हो की ज्यात फायदा काही नाही. त्याचं होऊन राहावं, तो ठेवेल तसं राहावं. जिसमें तुम्हारी मर्जी उसमें हमारी राजी, माझं काही मत नाही. हाय है हार तुम्हारी हाथों में, है जीत तुम्हारी हाथों में. केव्हा तरी शांत बसून विचार करा. कृष्ण जिथे जिथे जातात तिथे प्रत्येकाला काही ना काही देतात. सुदाम देवाला सुदामपुरी दिली, पांडवांना राज्य मिळवून दिलं, मथुरावासियांना द्वारका निर्माण करून सुरक्षा दिली. प्रत्येकाला काही ना काही दिलं. गोकुळवासियांना काय दिलं बोला? देने के बाद छोड़ो, एक बार गए तो वापिस भी नहीं आए. एकदा ही फिरकला नाही. मथुरेहून द्वारकेला गेला, पण इतक्या 7 मैल जवळ असणाऱ्या गोकुळात एकदाही फिरकला नाही. हो, एकदाही नाही. आयुष्यात एकदाही नाही फिरकला. काय म्हणायला पाहिजे होतं गोकुळवासियांनी? फार मोठा झालाय, भाव खातो. एकदाही त्यांच्या वाणीत हे येत नाही. पुण्या 100 वर्षांनी स्वतः शुकदेवांनी या सगळ्यांची भेट कुरुक्षेत्रावर घडवून आणली आहे. पण काय दिसलं त्यांना, कृष्णाना? यशोदेच्या अंतःकरणामध्ये तेवढंच वात्सल्य. डोक्याचं टोपलं झालं होतं, किती दिवसात केस नव्हते विंचरले. जख्ख म्हातारा झालेला नंद, पण त्या नंदाच्या चित्तामध्ये तेवढंच ममत्व. पेंद्या, व्रजा, वाकड्या सगळी पोरं कृष्णाच्या भोवती जमली आहे. पेंद्याने कृष्णाचा हात आता धरला. अरे बस रे जरा, काही तुझ्या राजकारणातलं मागत नाही. तुका म्हणे तुझी नलगे दसोडी परे आहे आवडी दर्शनाची. काय तुझे वेचे मज भेटी देता, वचन बोलता एक दोन. एकही गोष्ट कृष्णांकडे मागितली नाही या सगळ्यांनी. आणि प्रेम मात्र तेवढंच. कशाला म्हणतात प्रेम? सगळ्या जणी मागे सरकल्या आणि भगवान कुणालाही डोळ्याला डोळा न देता अधोवदन भगवान असं वर्णन करतात. अधोवदन, डोळ्याला डोळा देऊ शकत नव्हता. हो का? मी यांना फसवून चाललो, मी येणार नाहीये परत. करात उरली केवळ मुरली, उरात हे काहूर हरवले, मधुमुरलीचे सूर हरवले, मधुमुरलीचे. हे प्रेमाचे छत्र शिरीचे आज अचानक ढळले, वात्सल्याचे तुटती धागे सारे मणी ओघळले, कंपितो कण
आजपासून ती गोड बासरी कुणालाही ऐकायला मिळणार नव्हती. आजपासून त्या कन्हैयाचं दर्शन कुणालाही होणार नव्हतं. आजपासून ती पवित्र पावलं कुणालाही स्पर्श करायला मिळणार नव्हती. आजपासून लोणी चोरायला कोणी येणार नव्हतं. रथामध्ये भगवान आणि बलराम बसले. हजारो हात हालत होते राजा. हजारो नेत्रातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या आणि हजारो कंठातून एकच नाद येत होता, कन्हैया जमलं तर ये बरं परत, आम्ही वेड्यासारखी वाट पाहू. प्रभू कुणाकडे बघूच शकत नव्हते. असे जणू अपराधी अपराधी समजतायत स्वतःला. तुकाराम महाराज म्हणाले, आला होता तिथल्या लोकांच्या प्रेमाचं सगळं कर्ज परत द्यायला. दिलं का कर्ज परत? अजून कर्जबाजारी होऊन गेला. दिवाळखोर नारायण त्याला बहुतांचे ऋण. काही नको त्या भोळ्या बाबड्या लोकांना. एक अर्धा पाऊण फरलांग रथ गेला असेल त्या कोपऱ्यापर्यंत, आणि इतका वेळ कशी तरी स्वतःला सावरून गप्प राहणारी यशोदा एकदम तिच्या प्रेमाचा बांध फुटला आणि धावत निघाली. का? याचं कारण, आजपासून सगळ्यात कृष्णांच्या विरहाचा त्रास कोणाला होणार होता? यशोदेला. सांगा, रोज कृष्णाला नाहूमाखू कुणी घातलं होतं? रोज कृष्णाला भरवलं होतं कोणी? कृष्णाचं कोड कौतुक आयुष्यभर कुणी केलं होतं? रात्री कृष्ण जेव्हा झोपायचे तेव्हा अंगाई गीत कोण म्हणायचं? कृष्णाला झोप लागल्यावर त्याच्या अंगावर शाल अंघरून मग यशोदांनी जायला जायची. पहाटे उठून उठवायचं कोण कृष्णाला रोज? या सगळ्या प्रसंगांना आठवून उद्यापासून माझी अवस्था काय होईल? थरकाप झाला तिच्या चित्ताचा. एकदा कृष्णाला भेटून घेऊया. आणि एक सल तिच्या मनामध्ये होतं. धावत ती धावत येते आणि कृष्णाला सांगते, थांब थांब थांब. रथ थांबला. भगवान खाली उतरले. आई कशाला धावतेस? मी येणार आहे ना 4 दिवसात. कृष्णा, वेडी आशा लावू नकोस मला. आजपर्यंत हे रत्न लपून राहिलं, याचं कारण जगाला याची किंमत माहित नव्हती. कृष्णा, मी तुला थांबवायला नको. खूप मोठं ध्येय तुझ्या डोळ्यासमोर आहे, मला माहिती आहे. पण कृष्णा, पुन्हा इतक्या निवांतपणे मला कधी भेटशील? म्हणून मी तुला थांबवलं. कृष्णा, हात जोडले तिने आणि विनंती केली, कृष्णा जमलं तर मला क्षमा कर. हे सांगायचंय मला तुला. कृष्ण म्हणले, आई कशा करता? कृष्णा, पेड पांघरून पेडगावला जाऊ नकोस. मला आत्ताच अक्रूर काकांनी कानावर घातलं की तू माझा मुलगा नाही आहेस, तू देवकीचा आहेस. सांभाळायला माझ्याजवळ ठेवला होता. मला तर माहित नाही यातलं काही. मला असं वाटतंय मी माझ्या पोटामध्ये तुला वागवलं, मी जन्म दिला. पण जर अक्रूर काकांचं बरोबर असेल तर याचा अर्थ असा, मी तुझी आई नाही, मी तुझी दाई आहे, सेविका आहे. आणि सेवकाने काय करावं? मान खाली घालून आपलं काम करावं, पगार घ्यावा गपचूप. प्रेम भीम शिक्षा विक्षा हे करायचा अधिकार आईचा आहे ना कृष्णा. मला पैसे देऊन गावाला ठेवलं होतं हे माहिती नव्हतं रे मला. कृष्णा, आता मला सगळे प्रसंग आठवत आहेत. मी तुला कित्येक वेळेला तू रडलास तरी घेतलं नाही. तुला उखळाला बांधलं गुरासारखं, हात उगारला. धिक्कार धिक्कार असं माझ्या त्या सेवेचा. कृष्णा, मला जर माहिती असतं की मी फक्त सेविका आहे,
मी आई नाही आहे, तर आईपणाचा बडेजाव मी कधी मिरवला नसता. शक्य झालं तर क्षमा कर. आणि दुसरं कारण, आता ती देवकी तुला सोडणार थोडीच. मग मला आणि नंद बाबांना तुझं दर्शन कसं होणार रे? इतक्या जवळून भेटायचं आम्हाला तू. आम्ही कधी तुला जवळ घेऊ शकायचो. आता ते दर्शन दुरापास्त होईल. जर या 11 वर्षामध्ये तुझी कणभर तरी मनापासून सेवा केली असेल ना कान्ह्या, एक उपकार करशील का या म्हाताऱ्या आईवर? देवकी आणि वसुदेव यांच्या महालातले सेवक सेवेकरी जर निवृत्त झाले वयाने आणि त्या जागा जर रिकामा झाला तर आम्हाला कळवशील. मी आणि तुझे बाबा तिथे येऊन राहू. दिवसभर बाबा दारात उभे राहतील भालदार चोपदार म्हणून. मी पडेल ते काम करीन, तिथे सारवण घालीन, रांगोळ्या काढीन, सगळ्या सेवा करीन, दासी सैरंद्री म्हणून मी राहीन. कधी आम्ही तुला जवळ नाही घेणार दोघही, फक्त लांबून तुझ्याकडे बघू आणि नुसतं आठवू की केव्हा तरी आम्ही तुला नाहू माकू घातलंय, केव्हा तरी आम्ही तुला अत्तर लावलंय, केव्हा तरी आम्ही तुला सजवलंय, असं आठवू आणि त्यात सुख मानू. एवढे उपकार करशील? कल्पनेने जा जरा प्रसंगात. कृष्णाला काय वाटलं असेल? अहो, सकाळ दुपार संध्याकाळ देवासमोर एखादी उदबत्ती लावणं आणि मी देवाचा भक्त आहे म्हणवणं वेगळं, आणि सगळ्या जीवनाचा निरपेक्ष होम भगवंता करता करावा. आणि आय एम नोबडी, मी कुणीच नाहीये, आहे मी कुणीतरी दगडी मशनी, असं भावणं वेगळं. शुकदेव सांगतात, राजा कृष्णाने आईला सांगितलं, आई काळजी करू नकोस, मला जेव्हा माझं नाव सांगायची वेळ येईल तेव्हा मी यशोदानंदन असं सांगत जाईल. कर तेवढा उपकार माझ्यावर. ये कृष्णा, भरभरून आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत माझे, भरभरून ये. आईला वंदन करतात, रथामध्ये बसतात. रथ निघून गेला. आई गोल वळली, जिथे गोप गोपी उभे होते त्या गर्दीत येऊन मिसळली. सूर्योदयाला सकाळी हा प्रसंग घडलाय. संध्याकाळ झाली तरी कोणीही हल्लेलं नव्हतं, कोणी घरी गेलं नव्हतं असं वर्णन आहे भागवत. राजाने विचारलं का? राजा, शेवटी आशा ही वेडी असते. प्रत्येकाला आणि प्रत्येकीला वाटतंय कुणा करता नाही आला तरी माझ्या करता येईल, दुसऱ्या कुणा करता नाही, माझ्या एकट्या करता येईल, कारण मी तेवढं प्रेम केलंय पर्सनली. प्रत्येकाने तेवढं प्रेम. राजानं उतावळेपणानं प्रश्न विचारला शुकदेवांना, आला का? शुकदेव सांगतात, आलेला दिसला तर नाही. खरं सांगू, आम्हा संतांच्या दृष्टीनं गोपाल कृष्ण, बालकृष्ण गोकुळातून कधी बाहेर गेलाच नाहीये. आजही बालकृष्ण जो आहे ना तो गोकुळातच आहे. कधी गोकुळाला जा, तळमळीने आळवा त्याला. एक छोटासा तरी सिग्नल दिल्याशिवाय तो राहत नाही. जागृत होते सगळं. स कृष्ण क्वापिनो गतः. यांनी विचारलं, मग हे जगले कसे? ते म्हणले, असाच आहे तो. वेड लावतो, सगुण असंच असतं. वेड लावतं आणि निघून जातं. आणि प्रामाणिक भक्तांना त्याला विसरताच येत नाही. प्रयत्न केला तरी विसरता येत नाही बरं. जर आपलं खरं प्रेम असेल तर खूप प्रयत्न केला, खूप ट्राय केला तरी नाही सोडू शकत मनुष्य. मग कशा आधारावर जगले ते? शुकदेव म्हणाले, जाणारा भगवंत दोन गोष्टी घेऊन जाऊ शकत नाही. एक म्हणजे तो त्याचं मंगलमय नाम कधी नेऊ शकत नाही.
आणि मंगलमय चरित्र कधी नेऊ शकत नाही, त्याला ते इथंच ठेवून जावं लागतं. म्हणून काय म्हटलंय माहितीये, विष्णूला वैकुंठापेक्षा मृत्यूलोक आवडतो. का? वैकुंठामध्ये सगळी सुख आहेत, पण तिथे त्याचा जन्मोत्सव नाही कोणी करत. त्याला जन्मोत्सव पाहायचा असेल तर आपल्या इथे हळवे गुरुजींच्या घरीच यावं लागतं. तिथे गोप्रदान कोणी करत नाही हो. त्याला गोप्रदान पाहायचं असेल तर इथेच अंगणात यावं लागतं. तिथे त्याचं कोण लग्न लावणार आहे? थोडा वेळाने लग्न लावणार आहे, त्याला इथेच यावं लागतं. आणि येतो तो क्षणभर तरी थोडस तरी त्याची कला येऊन आपल्या सगळ्यांकडे बघून जाते. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. म्हणून भक्त काय करतात, मध्ये मध्ये हे सोहळे साजरे करतात आणि वैकुंठातून त्याला इथे यायला बाध्य करतात. जेवढ्या प्रेमानं तुम्ही कराल, लक्षात ठेवाल, तेवढा तो निश्चित येण्याची खात्री वाढते. प्रोटोकॉल म्हणून करू नका, तळमळीनी. त्यानं स्वतःचं नाव गोपाल ठेवलंय ना, गोपाल कृष्ण. मी सकाळी तोच विचार करत होतो की एक अवतार त्यानं गायीचं पालन करण्याकरता घेतला, नाहीतर किती गायींच्या कत्तली झाल्या असत्या बोला. आजची परिस्थिती पाहिल्यानंतर फक्त एक अवतार. आपल्या अंतःकरणात गायीबद्दल का प्रेम आहे सांगा? या अवतारामुळे आहे की नाही? त्याचं नाम आपल्या जवळ आहे, त्याचं चरित्र आपल्या जवळ आहे. समर्थ म्हणाले, जा रे गेला सोडत. काय म्हणलेत समर्थ? पळशी तरी पळशी परी नाम कोठे नेशी, आम्ही अहर्निशी तेची गाऊ. आम्हापासून या जाता न ये तुझ, ते हे वर्म बीज नाम जप. देवा तरी आम्हा नाम हे पाहिजे, मग भेटी सहजे देणे लागे. काय नेणो आम्ही चुकलो से कर्म, सापडले वर्म रामदासा. हे गोप गोपी त्याचं नाम आणि चरित्र गात आणि आठवत राहतात. जय राधे जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे. बोलिए जय राधे. जय राधे जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे. जय राधे जय श्री कृष्ण बोलो जय राधे. बोलिए जय श्री कृष्ण बोलो, जय श्री कृष्ण बोलो जय राधे. जय श्री कृष्ण बोलो जय राधे. जय जय श्री कृष्ण बोलो जय राधे. जय जय राधे जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे. जय राधे जय राधे जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे. जय श्री कृष्ण बोलो जय राधे. जय श्री कृष्ण बोलो जय राधे. जय श्री कृष्ण बोलो जय राधे.
कृष्ण बोलो जय राधे। जय राधे जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे। ओम नमो भगवते, ओम नमो भगवते, भगवंताचं नाम आणि चरित्र गात आठवत हे गोप गोपी जीवन व्यतीत करतात। त्यांना कधी दुःख होत नाही, कारण त्यांना वाटतं की कृष्ण आपल्या बरोबरच आहे। नंतर विचारलाय प्रश्न उद्धवानी एकदा कृष्णाला की कृष्णा, सगळ्यांवर एवढं प्रेम करतोस, मग गोकुळवास, कारण तो त्यांच्याकडनं पदवी घेऊन परत आला ना। उद्धवाची कथा मोठी आहे, ती मी आज नाही सांगू शकणार वेळेअभावी, त्याला लग्न आहे ना त्याचं। ते परमहंसांच्या समाधीचा जो भाव आहे अत्यंत गंभीर, तो या गोकुळातल्या गोपींच्या पायाजवळ धुळीत पाहिला त्यांनी म्हटलं की पुढच्या जन्मी मला देवा गोकुळातला वृक्ष कर एखादा, किंवा झाड लता कर, एखादा वेली कर, का ती धूळ तरी माझ्या अंगावर जाऊ देत, असं उद्धवानी प्रार्थना केली। पुढे विचारला प्रश्न, कृष्णा कशाला एवढा विरह देतोस रे? मग काय म्हणले असतील कृष्ण, माझ्या संयोगापेक्षा माझ्या वियोगामध्ये माझं स्मरण जास्त असतं, म्हणून ज्यांच्यावर मी कृपा करतो त्यांच्यापासून मी दूर राहतो। समर्थ रामदास स्वामींनी सगळ्या शिष्यांना जवळ बोलावून घेतलं देह ठेवताना, कल्याणाला लांब पाठवलं, तू लांब राहा, कारण म्हणे मला मरूच देणार नाही। काय असेल होतो कल्याण, माझ्या संयोगापेक्षा माझ्या वियोगामध्ये माझं प्रेमानं स्मरण जास्त होतं। झालं, ठीक आहे। इकडं काय झालं ऐका, आता रथ निघाला, झालं असं की इतकी रडारड झाली, थांबा, ते परत ती यशोदा आली, या सगळ्या प्रकरणात नदीवर यायला 11 वाजले हो। मध्ये नदी असं वळत वळून तिथं विचार केला आता काय करूया, तिकडे पोचायला वेळ लागेल, दुपारचं स्नान राहील माझं, 3 वेळा स्नान करायचा, म्हणजे सगळेच जण, मी नेहमीच गमतीला सांगतो की पूर्वी माणसं 3दा आंघोळ करायची आणि एकदा जेवायची, काहीतरी 3दा होतं आणि काहीतरी एकदा, असं तसं आता तसंच आहे, फक्त उलट। आता तिथं जाऊन आंघोळ करून वेळ होणार नाही मानसपूजेला, कारण तो आंघोळ केली की मानसपूजा करायचा, आणि स्नान झाल्यावर तुम्ही काही पवित्र कर्म केलं तर ते मनुष्य स्नान आहे। स्नान केलं की लगेच गिळायला बसायचं डायनिंग टेबलावर इडली, असं देवाला नमस्कार करा, एखादी उदबत्ती लावा, दान धर्म करा, काही चांगलं कर्म करा, संध्या करतो आपण, हरिपाठ म्हणा, काही चालेल,
स्नान झाल्याबरोबर लगेच काहीतरी विश्वनिर्मात्या प्रीत्यर्थ केलं गेलं पाहिजे, बस. मग तुम्ही गरीबाला दान दिलं तरी चालेल, काही असं काही नाही की तुम्ही फोटोसमोर उदबत्ती लावली पाहिजे, ते केलं तरी काही चालेल असं सांगायचं. तो काय करायचा तर मनातल्या मनात विष्णूंची पूजा करायचा. मनातल्या मनात करायच्या पूजेला मानस पूजा म्हणतात. डोळे मिटून बसायचं आणि आपल्या हृदया बरोबर इथे शरीराच्या मध्यभागी एक सिंहासन कल्पना करायची. रत्न कल्पितमासनम हिमजलई स्नानंच दिव्यांबरम अशी कल्पना करायची आणि आपल्याला आवडणाऱ्या देवाची, तो विष्णूंची पूजा करायचा. म्हणून त्यांनी सांगितलं, कृष्णा हे बाकी काही बोलला नाही, तो रथातनं खाली उतरू नका, आलोच मी. आणि स्नान केलं, कपडे काढून ठेवले, पटकन स्नान केलं, वाळूवर बसला पोळणीवर आणि मानस पूजा केली. आणि मानस पूजेमध्ये सगळे उपचार अर्पण करायचे असतात. देवाला आंघोळ घालायची असते, पंचामृत स्नान, मग साधे आंघोळ, मग गरम पाण्याने आंघोळ, मग त्याचं संपूर्ण अंग असं माऊ अशा तलम अशा पंचाने हळूवार पुसून घ्यायचं. मग त्याचे कपडे बदलायचे, छान चांगले चांगले कपडे, मग रोज नवीन नवीन कपडे. कल्पनेनं काही विकत आणायचं काहीच नाही आहे, मनातल्या मनात आहे. जे जे आपण असं पाहिजे ते ते कल्पून वाहिजे, येणे प्रकारे कीजे मानस पूजा दासबोध. मग त्यांनी रक्तांबर नेसवलं त्याला, लाल रंगाचं छान सोवळं मुकुटा म्हणतात ज्याला, अंगावर त्याच रंगाचं उपरणं घातलं. माणकाच्या वाती, आपलं माणकाच्या वाती नाही, माणकाच्या अंगठ्या, डोक्याला जो मुकुट होता त्याला माणिक बसवलं असं, कारण मॅचिंग पाहिजे ना. लाल रंगाचं सोवळं तर लाल रंगाची अंगठी पाहिजे. असं सगळं केलं. धूप दीप नैवेद्य केला आणि सांगितलं, देवा आता संध्याकाळी सूर्यास्ताला करेन पूजा, तेव्हा परत या, आता तुमच्या निर्गुण स्वरूपात राहा. पण येऊन बघतो तर सगळं कृष्णाच्या अंगावर. अरे मी जे विष्णूला अर्पण केलं ते ह्याच्याकडं कसं नाही का. अर्जुनाची शंकरांची त्या किरात युद्धात आहे ना, की अर्जुन त्या पिंडीवर जे बिल्वपत्र अमकं तमकं ते किराताच्या डोक्यावर जाऊन पडायचं. किरात तिकडं उभा आपोआप असं जायचं. मग त्यांनी त्याला ओळख. तसं अक्रूर विचार करतो, न जाणो यानं बॅगमधनं आणलं असेल आणि चेंज केलं असेल इथं. तर काही लोक नाही का लग्ना बिग्नात जातात ना, तर बॅगमधनं इतके कपडे, दर तासाने त्यांची वेगळी साडी वेगळे कपडे असतात, रिकामे असतात. त्यामुळं रिकामा जो नाही आहे तो कशावर ओळखायचा. संध्याकाळपर्यंत एकच साडी एकच ड्रेस, त्याला वेळच झाला नाहीये पक्क समजायचं. पुन्हा त्याने आंघोळ केली असं वर्णन आहे. हे भागवतावरच्या अनेक भाष्यकारांनी लिहिले ते सांगतोय. बरं आता मी सांगतो ते तुम्ही भागवतात वाचायला गेला तर बुवा हे कुठं लिहिलंय, इथे नाहीये, ते कुठेतरी आहे. पण या भागवतावर खूप लोकांनी टीका केलेल्या आहेत. म्हणजे टीका म्हणजे टीकाकार, टीकाखोर नव्हे. दुसरं स्नान केलं आणि हिरव्या रंगाचं त्याला अंबर नेसवलं, हरित अंबर. तेव्हा हिरव्या रंगावर कोणी क्लेम केलेला नव्हता, सगळ्यांचा होता हिरवा रंग. आणि पन्न्याच्या अंगठ्या घातल्या त्याला, पाचूच्या हिरव्या रंगाच्या. आणि येऊन बाहेरून पाहायला लागला नदीवर, नदीच्या बाहेर भगवान उभे, विष्णूला अर्पण केलेलं याच्या अंगावर. पुन्हा आंघोळ केली. जेवढा अहंकार जास्त तेवढ्या आंघोळी जास्त. अहमवृत्ती ज्याची मजबूत आहे त्याच्याकरता कर्म आहे बरं का. प्राणवृत्ती ज्याची मजबूत आहे त्याच्याकरता योग आहे. बुद्धिवृत्ती ज्याची मजबूत आहे त्याच्याकरता ज्ञान आहे. आणि मनवृत्ती ज्याची मजबूत आहे, 4 वृत्तींपैकी कुठली तरी एक वृत्ती फार स्ट्रॉंग असते प्रत्येकाची, कुठली तरी एक. मनवृत्ती ज्याची स्ट्रॉंग आहे म्हणजे भावूक आहे जो, त्याच्याकरता भक्ती. असे 4 विभाग केलेत शास्त्रकारांनी. आंघोळ न करायकरता ही कथा वापरू नका. समर्थ आंघोळ न, अजून आलोच नाही आपण त्या चौकात, अजून ते आपल्याला लांब आहे. ते कर्मावर टीका करणं फार सोपं आहे. मी नेहमी सांगतो, टेंबे स्वामी महाराज दोऱ्यावर पाऊल पडलं तर आंघोळ करायचे. 27 आंघोळीच व्हायच्या. 27 ते 30 आंघोळी रोज. एकदा आंघोळी करा 27 गार पाण्याने आणि शिंक न येता 4 वाक्य बोला, मग तुमचं मान्य करीन मी. बोलायला काय जात आहे. समर्थ म्हणाले, फुकाचे मुखी बोलता काय वेचे, दिसेंदिस अभ्यंतरी गर्वसाचे. प्रत्येक गोष्टीचं मूल्य समजून घेतलं पाहिजे. त्याच्याकरता ते बोलताय, आम्ही नाही बोलायचं. आणि पुन्हा आंघोळ केली
आणि त्याने विचार केला भगवंताचा फेवरेट कलर कुठला आहे. मी नेहमी इथं आरती म्हणतो, पिवळा पितांबर नेसवीन तुला, पिवळा पितांबर हिरा शेला हिरवा घालीन वरती, अरे माझ्या गोपाल कृष्ण करीन तुझी मी आरती, अरे माझ्या सोनियाच्या ताटी पक्वान्नाची दाटी, सोनियाच्या ताटी पक्वान्नाची दाटी, दह्या दुधाने भरीन वाटी, दह्या दुधाने भरीन, अरे माझा गोपाल कृष्ण करीन तुझी मी आरती. आणि धावत धावत आला आता. आणि जिज्ञासू आहे ना तो, मी ज्या विष्णूच्या आयुष्यावर पूजा करतोय त्याचाच हा अवतार आहे का. आणि धावत धावत आला. भगवान वॉज लाफिंग. ओळखलंस ओळखलंस. आणि एकदम अक्रूर सरेंडर झाला, पूर्ण शरणागत, साष्टांग नमस्कार घातला. बस तोच हा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल. ओळखला मी त्याला. तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल. जो साष्टांग नमस्कार पांडुरंगाला, त्या भगवंताला, कृष्णाला घातला. भगवंतानी रथातनं उडी मारली, खांदे धरून उठवलं आणि गाढ आलिंगन दिलं आणि फक्त डोळ्यात पाहिलं. ओळखलंस ना. सगळ्या विश्वाचा चालक मालक पालक अहमात्मा गुडाकेश मीच, डोंट वरी, चल. आता त्याचा आत्मविश्वास इतका वाढला हो. इतका वेळ रथ चालवताना असताना बाचकत बाचकत चालवत होता. कंसापासून रक्षण करायचं, कंसापासून रक्षण करायचं, कंसापासून रक्षण करायचं. आता मी काय कपाळ रक्षण, माझंच तो रक्षण करतो. कन्सेप्ट क्लिअर झाल्याशिवाय पाऊल मजबूततेनं पडत नाही पुढे, लक्षात घ्या. म्हणून संतांनी, समर्थांनी, सगळ्या लोकांनी सांगितलं की तुम्ही आपल्या सगळ्या संकल्पना स्वच्छ करून घ्या. चुकीच्या संकल्पना असल्याने की चुकीच्या दिशेला जातो, नीट नसल्याने कन्फ्यूज. कोणीतरी गुलाबराव महाराजांना विचारलं, का म्हणले 13 कोटी जप झाला राम दर्शन देईल का. म्हणले अजिबात नाही. 26 कोटी झालं तर नाही का, तू म्हणतोस म्हणून देईल का काय. ही शंका घेत जर प्रत्येक नाम घेतलंस 13 कोटी वेळेला, की 13 कोटी झालं राम देईल का दर्शन, कोणास ठाऊक. श्रीराम जय राम जय राम, रामाचं आपलं काही जमायचं नाही. श्रीराम जय राम जय राम ते गोंदवलेकर महाराजांनी दिलं असेल. श्रीराम जय राम जय राम ते समर्थांनी म्हणून ठेवलं असेल. श्रीराम जय राम जय राम कलियुगात कुठला आला देव. म्हणजे प्रत्येक वेळेला आपण 13 कोटी वेळेला त्याला सांगतोय तू दर्शन देऊ नको, तू दर्शन देऊ नको, तू दर्शन देऊ नको. अहो तो बिचारा बूट बीट घालून बसलाय मोजडी घालून यायला. पण आपण प्रत्येक वेळेला तू येऊ नको म्हणून मेसेज जर केला 13 कोटी वेळा नामाचं संपुट लावून, तर त्याला यायचं असेल तरी तो येणार नाही म्हणाले. आणि विश्वास असेल तर एकदा नाम घेतलं तरी दर्शन घेतो म्हणाले. प्रश्न माझ्या संकल्पना स्वच्छ आहेत की नाही आहे. आणि एकदम अतिशय आत्मविश्वासानं निघाला निघाला निघाला. आणि मागणं दोन चार रथ होते, हा एकच नाही. मागं नंदबाबा आहे, त्याच्यात सगळी मुलं बसली आहेत. ते म्हणले असं करूया आपण मथुरेत जाण्यापूर्वी जरा चहा घेऊया. ते नाही म्हणले आपण म्हणूया. तेव्हा चहा प्रकार होता की नाही कोणास ठाऊक, काय पेय असेल ते घेतलं असेल त्यांनी. गोपाल कृष्ण भगवान की जय. एक 10-15 मिनिटाचा ब्रेक. शक्यतो लवकर या म्हणजे मग पुढे आपल्याला वेळ देता येईल. श्रीराम.